मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे इमॉर्टल व्लॉग्समध्ये. तर आज आम्ही तुम्हाला पुणे टू गोकर्ण सगळ्यात स्वस्त आणि मजेशीर कसं जायचं हे तुम्हाला आम्ही सांगणार आहे. तर चला चालू करूया. वेलकम टू द व्लॉग. तुम्हाला जसं माहिती आहे की आम्ही रोड ट्रिपला निघालोय, कार रोड ट्रिपला. तर सगळ्यात आधी तुम्हाला दोन गोष्टी करायच्या. तर पहिली, तुम्हाला एक कारवाला मित्र पाहिजे. जर नसेल, आमच्यासारखे लाचार असेल तुम्ही, तर एक रेंटवर कार घ्या आणि त्याचे पैसे तुम्ही चांगले देऊ शकता. तेवढं काही महाग नसतं. पुण्यात तुम्हाला मोस्टली कुठे पण मिळणार ते रेंटल कार वगैरे, तर ते तुम्ही करू शकता. 100 आणि 120. थँक्स. आणि त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा काही पण करू शकता. असं काही नवीन आम्ही जबरदस्ती नाही करत. तुमच्या इच्छेने करा बाबा, आम्ही काय म्हणणार नाही तुम्हाला. आम्ही आज सकाळी 5 वाजता सकाळी 4 वाजता निघालो मित्रांनो. त्यात पण मी 3 वाजता उठलोय. 3 वाजता उठलोय मित्रांनो, समजत 3 वाजता. कंपनीचं नाव घेणार नाही, पण यांचे मॅनेजर बघून लय तापणार आहे यांच्यावर. खोटं बोलून आले तर सुट्टी घेऊन. एमर्जन्सी. यांच्या घरी कुणाचं तरी काही बरं नाही आहे, त्यामुळे इथं आले. तुम्हाला सांगतोय मॅनेजर साहेब, तुम्ही बघत असाल तर बघा. ऑलमोस्ट आता आम्हाला निघून 5 झाले रे. 5 तास वगैरे झालेत. आता आम्हाला अजून दाखवत आहेत का अजून 6-7 तास लागेल. तर ऑलमोस्ट आम्ही 5 या 6 वाजेपर्यंत पोहोचणार गोकर्णाला. 2 hours later. मित्रांनो, थोडा ते प्लॅन मध्ये चेंज झालाय आपल्या. जे मी तुम्हाला म्हणत होतो का आपण 6 तासात पोहोचणार आहोत, त्यात थोडं बदल आलाय. जस्ट 10-12 आवर्स झाले आहे ते. बाकी काय नाही, बाकी नॉर्मल. ड्रायव्हर प्रॉब्लेम्स. आमचे जे चालक होते त्यांचा जरा सिस्टम डाऊन झालाय. म्हणजे एवढा डाऊन झालाय की आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलच यावं लागलं. डायरेक्ट वारणा हॉस्पिटल टू द रेस्क्यू. आणि आता ते ठीक आहेत. आधी होता 102 ताप वगैरे. हा, डायरेक्ट 102 बरं, साधं सुद्धा नाही. आता म्हणतात घाम आलाय. आणि आता काय, पण वाटलं होतं की आम्ही आता कुठं असं कर्नाटकमध्ये 4:30 झाले आता. वाटलं होतं की पोचेन सकाळी निघालो तेव्हा आम्हाला वाटलं 4 या 5 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार. मला म्हणजे टायमिंग तसं दाखवत होतं 6-7 मॅक्स. पण आता म्हणजे होतच असतं नाही का, होतच असतं कधी आता असं वाटतंय की अख्खा दिवस प्रवासच होणार आहे. आणि रात्री 12 वाजता त्यात तुम्हाला आता थोडं आमच्यासोबत काही गुप्तगू करायला मिळणार आहे. सो गुप्तगू इज द मेन. तर बाकी तिकडनं येतात ते आमचे दोन जे आमचे महारथी. चालक आहेत प्रॉपर, चालक जे आमचे चालक होते बिमार चालक, ते आता येत आहेत. बिमार तर चालक. तुम्ही त्यांना बघा, आता जरा तंदुरुस्त आहेत. आणि आता त्यांच्यात एवढी एनर्जी आली आहे, घोड्याची एनर्जी आहे. आम्हाला भीती वाटायला आली आता. हनुमान गिर. हनुमान गिअर म्हणजे ते काय, गाड्या बिड्या बघत नाही, जाड थोड सर्व्हिस रोडनी वगैरे टाकतात गाडी. तर मला वाटते आता पोहोचत आम्हाला. जरा पाऊस चालू आहे. बॉर्डरला आहोत आम्ही. जरा मे बी पावसात तरी अजून लागेल 12 वाजेल ना रे. सुमारे आता आम्ही निघून सकाळी म्हणलं तसं 3.5 वर्ष झालेली आहेत. आणि आता अजून अर्धा वर्ष, 6 महिने तरी लागतील पोचायला. नक्की लागतील. नक्कीच. आमचे चालक साहेब आहेत. चालक साहेब करता धरता एक पूर्ण. कसं वाटतंय तुम्हाला आता इंजेक्शन नंतर? आता ठीक आहे. आता घोड्याची ताकद आली आहे तुमच्यात. एक इंजेक्शन मारलंय त्या नर्सचं नाव काय माहिती, असू दे जे काय असेल ते. मागे दिली. एक इंजेक्शन असा टँक दिलाय ना याला, तो आता एकदम ठीक झालेला आहे. वैताग आलेला ट्रॅफिक आलाय मित्रांनो. हे असल्या पण गोष्टी तुम्हाला फेस करावे लागेल जेव्हा तुम्ही निघाल हायवेनी. सो काही गोष्टींसाठी नकळत तुम्हाला तयारी करावी लागेल, हेच सांगू इच्छितो. 1 hour later. 300 किलोमीटर खूप त्रास होतो मित्रांनो, खूपच. नको जाऊ. खूपच एवढा त्रास होतोय मला का मी सांगू कोणतरी तुम्हाला. रस्त्यात मध्येच करून ठेवलंय. हागलंय खूप. एवढं हागलंय का बाबा, काय सांगू एवढं तुम्हाला. हागलंय की ते तिकडे पर्यंत गेलंय, पलीकडे वाहत गेलंय.
त्यामुळे अरे भाई. गाड्या घसरायला लागल्यात आता. 2 तास झाले 2 तास. समजतं का तुम्हाला? अरे संडासात हाका ना तुमच्या आईच्या गावात. अख्खा रोड ब्लॉक केला, अख्खा रोड. पद्धत आहे काही? 2.5 वर्ष झाली, केस वाढले आमचे. पद्धत आहे काही? चड्डी ओली व्हायची वेळ आली. नॉनसेन्स. अक्कल बकाची डोबो. कोणाला बोलताय पण एवढं? जो हगलाय तो. जे कोणी हागले मध्ये रस्त्यात. मला विचारते का वा. आता बरं वाटतंय का चेतन? हा आता ठीक आहे, थोडा गळा अजूनही नीट Tonsils. आता त्रास होतो. कसं होतंय? जसे की तुम्हाला माहिती आहे आम्ही जातच आहो आमचं काही डेस्टिनेशन काही येतच नाही आहे. मीटिंग और कीजिए मीटिंग. कोकण असं एका मॅप मध्ये एका कोपऱ्यात दिसत होतं. बहुतेक ते जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असं वाटतं. असंच वाटायला लागलं. इतकं आम्ही जातोच आहे पण येतच नाही. आणि पहिला बोर्ड आम्हाला मगाशी दिसलाय. आतापर्यंत बोर्ड पण नव्हता कोकणाचा. जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला माहिती होतं की आम्ही 4 वाजता पोहोचणार. त्याचे 6 वाजलेत. 6 वाजता आम्हाला वाटलं आम्ही 7 वाजता पोहोचणार. त्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही 9 पर्यंत तरी पोहोचणार. आज सकाळ नेक्स्ट डेचे सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो, तरी आम्ही पोहोचलो नाही. बहुत ज्यादा तकलीफ आहे भाई, बहुत ज्यादा. आम्ही हेच बघत आहोत की या जन्म मध्ये तरी आम्ही पोहोचलो पाहिजे. One eternity later. तर मित्रांनो, अशा प्रकारे शेवटी आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो आहे. चेकिंग केलं आहे जस्ट. खूप दीर्घ काळानंतर, सुमारास 1 वर्षानंतर आम्ही पोचलो आहे. 11 वाजता. तुम्हाला एक आम्ही प्लेअर आता- ऑलरेडी आउट आहे दुसऱ्या रूम मध्ये. आणि आता आम्ही पण आउट होणारच आहे. टॉम अँड जेरी थोडंसं बघून आम्ही झोपणार आता. आणि धन्यवाद बस. आमची जिरली. शबाखेर. खेळ. कसं वाटतंय अनिशजी ओक तुम्हाला? साऊथची प्रथा. डुगी बांधायची नवीन पद्धत दाखवतो. चावल बाबा डायरेक्ट गाठ मारायची. हा बघा. आणि इथून हे बघ, इथून असे पंख फुटले पाहिजे. असं उडायला. Pretty little baby, pretty little baby, pretty little baby. You say that maybe you'll be thinking. तर गाईज, फोटो काढ ना. साऊथ इंडियन अठार मध्ये आलो. आम्ही चाललोय मंदिराकडे दर्शनाला. चला बाय. शिव कैलाशों के बसी धौलीदारों के राजा शंकर संकट हरणा. शिव कैलाशों के बसी धौलीदारों के राजा शंकर संकट हरणा. हॅलो गाईज, आमचं खूप छान दर्शन झालंय. आणि आज आम्ही इथून निघतोय गोकर्णावरून पुणेसाठी. तर काही तांत्रिक अडचणीमुळे जरा आमचा टाइम चालला आहे. तर तुम्ही बघू शकता. खूपच मोठी तांत्रिक अडचण. जेव्हा भाड्याची गाडी भाड्याची गाडी घेऊन आलं तर असंच होतं मित्रांनो, तुम्हाला सांगतोय. म्हणून गाडीवाला मित्र शोधा. जे आम्ही पहिला 2 ऑप्शन सांगितले त्यातला एक कटच. पहिला ऑप्शन फक्त पहिला. सेकंड ऑप्शन बिलकुल. स्वतःची गाडी घेऊन. सकाळ सकाळ मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आहे आम्ही. खूप छान वाटतंय, एकदम भारी. आणि
बाकी तर तुम्हाला दिसतच आहे आम्ही काय करत बसलोय. आणि इथे हलका हलका पाऊस लागला आहे. तर ठीक है, मौसम का मजा लेते हैं और मिलते हैं आपसे. अब के लिए अलविदा. चलो.